बघितलं इकडं जास्त कडलं थांबायचं नसतंय, पण मी थांबतोय स्वतः. आणि जर इकडं वर बघितलं ना, बघितलं हवा असं वाटतंय मला आकडून धरलंय कोणतरी पाक. और भाई चल रहा है, देख लो हमने भाई ने बनाया अपने लिए मस्त खाना अपने लिए. वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल रोड. ले हवा यायला लागली आहे. थांबाय पण तुम्ही थोडे वेळ. गाडी इथून इकडे सगळी जळलेली ही बाहेर आणि माणसानं टायर जाऊन निघते काढून. हर माझ्या मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आता असा प्रॉब्लेम होऊन बसला होता ना, कॅमेरा काही आता गरम केला या, तेव्हा कॅमेरा चालू झाला नाही तर कॅमेरा चालत नव्हता माझा, बंदच पडायसारखा. थोडा गरम केला यापाशी जरा थोडा शेकावा म्हणलं कॅमेराला. बाहेरच सीन दाखवतो तुम्हाला काय आहे सरला बाहेरच लक्ष सीन असा का नाही. इथं बघितलं आपल्या इथं सायकल आहे. इथं मेन गोष्ट ना, आपण काल रात्री ना तेव्हा तिकडे पाठीमागे एक होमस्टे आहे, ते होमस्टेमध्ये थांबलेलो. त्या ताईने एक आपल्याला जागा दिली थांबायला. मी पैसे नाही घेतला आपल्याकडून, म्हणजे व्हिडिओ काढणार आहे तिथला आमचा. मालकानं बघितलं खवळ त्याला चालतंय म्हणलं. तिथला व्हिडिओ नाही काढला, फक्त विषय झाला. मेन गोष्ट काल रात्रीचा व्हिडिओचा स्टॉप इथूनच केला होता आणि सुरुवात पण आज इथूनच करतो मी. आपल्याला सरळ निघायचं या रुपाच्या साईडला. रुपा इथून आपल्याला 22 किलोमीटर लांब, म्हणजे 22 किलोमीटर लांब रुपा. तिथं जाऊन आपल्याला गरम कपडे घ्यायचे, नाही तर आपण आकडून आपला शिकडून होऊन बसत निघायचं या. सगळी सायकल बिकल आहे मस्त मध्ये, तो चलो निकलते यावी मस्त. मी शुभ सकाळ, मस्त मॉर्निंग झाली आज. गुड मॉर्निंग. ओके, तर सकाळ सकाळी राईडची सुरुवात झाली आपली मस्त मध्ये. आणि मेन विषय असा आहे का नाही, आज 14 फेब्रुवारी आणि आज सगळीजण म्हणते ती आज व्हॅलेंटाईन डे, पण बरीच लोक ही विसरून गेली ती. आज व्हॅलेंटाईन डेला कुणी आपल्या पोराला गमवलं आहे, कुणी आपल्या नवऱ्याला गमवलं आहे, कुणी आपल्या मित्राला गमवलं आहे, समजलं. एकदम इतका भारी का नाही. मला आठवण आज आठवण यायला लागली. कुठली सांगा तुम्हाला, उत्तराखंडची आठवण लागली. कारण की उत्तराखंडच्या जंगलामधून मी जेव्हा चालतो ना, त्या टाइमला सेम टू सेम असं असतो. त्या टाइमला तर महिनाभर त्या जंगलामध्ये होतो मी. यमुनोत्री, गंगोत्री, लय भयानक. केदारनाथ, लय डेंजर रस्ता, खतरनाक. हां, डाऊन आहे इथनकडे. अरे वा, डाऊन मिळालं की शेवटी. अब जैसे जैसे आगे बढ़ रहा हूँ ना, वैसे वैसे मेरे को दिखाई दे रहा है कि बहुत सूखा सूखा पड़ने लगा है. बहुत सूखा सूखा मतलब दिख रहे हैं बस बड़े पेड़ है, लेकिन छोटे पेड़ों में कोई जान ही नहीं है, बस ऐसा दिख रहा है. और अभी चढ़ाई स्टार्ट हो गई. चलो आगे से थोड़ी ढलान है, फिर चढ़ाई है. तो कल रात मैंने ना तीखा बहुत ज़्यादा खा लिया. जो चटनी लाई थी सोलापुर से, ती चटणी खाल्ली, त्यामुळे माझं इतकं पोट दुखलं नाही भयानक. लई भयंकर पोट दुखते. आज सकाळ जाणं, काल रात्री जाणं माझ्या लगेच सोरे जाणवला. तिकडे खायची सवय मोडली होती ना, आता तिकडे खातो जास्त, तर त्यामुळं पोट दुखायला लागलं भयंकर. नाही बरं झाड तोडले बघायचं, हे चुकीचं आहे झाडं तोडणं. आपल्या पायासाठी झाड नाही तोडायला पाहिजे. आधीच झाडं लय कमी येते तेव्हा बघितलं तिकडे तेव्हा वर, तेव्हा तिकडे झाड तोडले ते. हे चुकीचं आहे ना, लय चुकीचं झाड तोड नाही भाई. मैं हर एक वीडियो में बोलता हूँ यार भाई, पेड़ मत तोड़ो यार, मत तोड़ो. कितना बार बोल चुका यार, पेड़ मत तोड़ो यार. पेड़ तोड़ने से अपने कोई नुकसान है भाई. 10 या 20 साल बाद देख लेना भाई, मास्क लगा के ना घूमेगा ना, मेरा नाम बदल के रख देना भाई. तो देख लो भाई, पेड़ तोड़ के नीचे गिरा है. भूक लगी है, भूक लागली ना, खायला आहे ना प्यायला आहे. वर काय आहे तिकडे काय माहीत नाही. छोट्या चोपड्या केल्या त्या आणि काहीतरी शेती होती वर, काहीतरी टमाट्याची शेती होती तिकडे वर डोंगरात केली बहुतेक.
थंडी वाढायला लागली दमाने पुढे जाईल तसं आता. ऊन पडलंय म्हणून बरं, नाही तर आज जर का ऊन नसतं पडलं ना आज माझी सिटीपट्टी आज गुल झाली असती. कारण ऊन असताना जर इतकं कार लागतंय, जर ऊन जर नसतं तर का नाही आकडून बसलो असतो आज मी अक्षरशः. ऐसे रोड से आ रहा था और भाई आखिर यहाँ पे देखो तो पूरी की पूरी गाड़ी जल चुकी है। और ये गाड़ी क्यों जली है इसका रीज़न बताऊंगा आपको, लेकिन सबसे पहले देखते आओ गाड़ी की हालत। ये देख लो हालत गाड़ी की, अंदर से भी पूरा जल चुका है। ये देख लो बाहेरनं पण सगळी जळलेली आहे, अर्धी म्हणजे अर्धी गाडी इकडे सगळी जळलेली ही बाहेर काय का. आणि माणसानं टायरला निघते काढून. माणसांचं मला समजत नाही आजकाल काय चाललंय. ती गाडी काय झालं की माणसं तुटून पडते इथं, समजत नाही कधी कधी. हे कशामुळे झालं मी सांगतो मला. बॅटरीचा स्फोट झाला आणि डिझेलच्या पाईपा साईडला असल्यामुळे इंजिन गरम असल्यामुळे ती लगेच त्यानं पेट धरला. नंतर ना इंजिन जळत आतमध्ये गेली तिथपर्यंत असं झाला. नंतर ना माणसाने पॅन टाकून तेवढी जवळ असं झालं विषय. थोडी माहिती काढली तेव्हा मला कळालं. नॉर्मल तिथं काम करायचं त्यांना मग विचारलं, तेव्हा सांगितलं असं विषय झाला आहे. पण कुठल्या माणसाला काय झालं नाही. ही पेटले गेले साईडला निघली माणसं, नंतर नाही इजून टाकला गाडतं. त्यामुळं आपल्या गाडीमध्ये फायर कॅन असतं ना नॉर्मल ठेवा कधी पण, लक्षात राहून द्या. काय सुंदर नजारा आहे रे, वा वा वा. चहाचं दुकान मिळेल तर भारीच काम होईल महादेवा. बघू आता चहाचं दुकान कुठे मिळतं. ती मला चहा प्यायची तलब झाली जरा. रोक मोबाईल चार्जिंग लावला इथं असा चार्जिंग लावलाय. कशामुळे चार्जिंग लावलाय कारण चार्जिंग लय कमी आहे. आणि माझ्यापाशी मेन गोष्ट अशी का नाही, पॉवर बँक फक्त एकच चार्जिंग आहे, दुसरा चार्जिंग नाही. तर आज संध्याकाळी जिथं थांबल का नाही तिथं 27,000 mAh वाला पॉवर बँक मला फुल करून घ्यायला लागेल कुठंतरी. आणि संध्याकाळी मला जास्त चार्जिंग लागते एडिटिंगच्या ह्या टाईमला. मोबाईल कंपल्सरी चार्जिंग लावून ठेवावा लागतो. आता दिवसभर जर उरलं तर रातच्याला मग नंतर मला काहीच नाही चार्जिंग लावायला. तर मग त्यामुळं आता मोबाईल चार्जिंग करू थोडा 50% होऊन जाईल 10 मिनिटामध्ये. आणि मग नंतर निघूया. सध्या व्ह्यू बघा पुढं काय ते. वारं लय भयंकर सुटलं या. वारं जाऊन द्याय नाही पुढं. गार तर इतकं लागतंय का नाही, गार हवा सुटायला लागली लय भयंकर. अयो लय हवा यायला लागली आहे. थांबाय पण तुम्ही थोड्या अजून हवा आता वाढली आहे. One of the most beautiful beach road. सगळ्यात डेंजर रोड आहे, सगळ्यात डेंजर इलाका आहे. यातनं आपण निघाले आलो या. आणि गार तर इतकं लागतंय का नाही, भयंकर गार लागतंय बघा. एक नंबर.
चालतो म्हणलं शूटिंग काढायचं फोटो घ्यायचं होतं. तिथनं बघितलं होतं खाली गाडी दिसली मला पडलेली, पूर्णपणे डॅमेज, पूर्ण गेली गाडी. काहीच राहिलं नाही गाडी. आता पण लय डोंगर हिरवं बघितलं म्या, लाल बी बघितलं, पण पांढरा डोंगर आज पहिल्यांदा बघितला. ती म्हणजे ही बघितला माझ्या पाहिजे नुसतं पांढरा डोंगर आहे ना, एका साईडला तांबडा डोंगर आहे. हाय का नाही बघितलं ना, असं आहे काहीतरी नजारा. ब्युटिफुल अमेझिंग प्लेस अँड हॅपी सफर. एकदम मजा, एकदम फुल टू मस्ती. लय भारी वाटायला लागलं या. पुढं कसं आहे बघू द्या एकदा. बघू काय पुढं कसं आहे एकदा. पुढं चढायला असं नाही खतरनाक, डेंजरमध्ये एकदम. बघा तेव्हा तिकडे जायचं, तेव्हा ते डोंगरात, तेव्हा तिकडे वर चढायचं स्टार्ट होणार आपली खरी. जास्त डिफिकल्ट जर काय असतं ना, तर ते असतं रोड बनवणं. आणि बरंच रस्ता बनवतो ना बऱ्याच वेळा रस्ता बनवताना तुम्हाला सांगतो, रस्ता बनवताना काय काय वेळेस जी पॉकलँड असते ती असतात ना, त्यांच्या खाली जमीन सगळी सटकून जाते सगळी खाली. त्यामुळं ती गाड्या ही काय काय सगळं खाली पडतं. माझ्यासमोर बी एकदा झालतं. अरे यार आप अभी तो यहाँ मैं धीरे 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 आया हूँ. वीडियो निकालते. चलो ठीक है, जाना आराम से, बाय. हाँ ह्यांना काल जागा दिली ती आपल्याला थांबायला होमस्टेवर. ते बघितलं इकडं जास्त कडलं थांबायचं नसतंय, पण मी थांबतोय स्वतः. आणि जर इकडं वर बघितलं ना, बघितलं हवा कसं आहे वर, हे कधी डोक्यात पडेल कवा काही सांगता येत नाही, कधी जाय का नाही. पण देवाचीच कृपा मनाशी थांबलंय आणि ह्याला थांबवून धरलेलं आहे ते ह्या रोडनं. बघितलं कसं आहे. बघा आपल्याला तिकडे जायचं खाली, तेव्हा तिकडे जायचं खाली. बघितलं तिकडं असं खाली जायचं आपल्या इकडून असंच. इकडे जास्त गाठ असल्यामुळे माणसांना गाड्या धुवायला येत नाही त्या घाण झाल्या तर त्यामुळे हे असं केलेलं असतंय. हे तर नुसतं खाली नुसती गाडी आणून उभा करायची, ॲटोमॅटिक गाडी धुवून निघणार. शॅम्पू फक्त नाही लावायचा. शॅम्पू लावा गेला ते गार पाण्यात हात घातला की मग मेलाच. हां लय डेंजर काम आहे. नाहीतर पाणी गरम करायचं, त्यात मध्ये सर्फ एक्सेल वाचायचं, शॅम्पू वाचायचं आणि मग गाडी धुवायची गरम पाण्यामध्ये, शॅम्पू लावून मग ह्याच्या खाली उभा करायची. हा सिस्टम असतं इकडं. गोळ्या बघा काढायला आली तेव्हा, चेकिंगसाठी आली तेव्हा तिथं बघा, ती आपल्या आर्मीवाली तेव्हा चेकिंगसाठी आली ती. असलं खतरनाक आणि असलं डेंजर आहे का नाही. 1 किलोमीटर बरोबर अंतर, 1 किलोमीटरमध्ये बरोबरच गोळी लागली पाहिजे. लय उशीर झालं मला ते आवाज येतो, धडाक धडाक लांब आवाज येतो. या जेवायला हुडकतो मी, रूपामध्ये पोचलेलो आहे. भूक लागली खतरनाकमध्ये लय मला. आता इथनं पुढं ना मला आता इथनं राईटला जायचं या. मला आता सरळ जायचं आहे, सरळ ह्या रस्त्यानं, पण आता राईटला जायचं, जेवण करण्यासाठी राईटला जायचं या. जे की आता मी जाणार रूपामध्ये, ठीक आहे ना. तर आता इथनं राईटला मी निघालो रूपात. चला ओके. तर भावांनो आपण गरम कपडे घेतले. सध्याला सांगतो मला मी काय काय घेतलंय ते. ही घेतलंय गरम लागतंय. आणि पॅन्ट घेतली या, नॉर्मल पॅन्ट आहे पण असं आता नाही तर कारण पुढं लय जास्त थंडी या. आपली अजून एक पॅन्ट आहे ह्याच्यावर घालायला. असं काहीतरी केलं आहे बघा, कारण लय थंडी वाजते या. 450 घेतला या. चला आता निघू पुढं. रेनकोट घ्यायला लागेल, पाऊस चालू होतो. बघा आहे का पाऊस चालू आहे. रेनकोट बघतोय आता, कारण की पाऊस
कंपल्सरी चालतो, त्यामुळे मला आता रेनकोटची गरज आहे. मी रेनकोट बघतो कुठे भेटतो. हे यहाँ पे रेनकोट मिळत आहे हो. खापे जी बर्तन कोणीचे मला पाऊस चालू व्हायला लागलाय. मला रेनकोट काय अजून गावठेला नाही कुठं. तर मामा म्हणलं चहा पिऊ जरा. म्हणलं चला चहा पिऊ जरा थोडासा. तिकडं सायकल आहे, तिकडे झाकून ठेवलंय सगळं. बघा पावसाचा मोसम झालाय पूर्णपणे. आपका नाम मनीष बादल. अच्छा गणपति पप्पा मोरिया. तो भाई चलो कॉफी पीते हैं भाई, अच्छी थोड़ी. वाह बहुत मस्त आहे. ह्या रेनकोटमुळे मी कम्फर्टेबलच नाही, कसाच कम्फर्टेबल नाही. असं वाटतंय मला आकडून धरलंय कोणतरी पाक. रेनकोट नाही बरोबर कम्फर्टेबल नाही रेनकोट मला कसा जीवायचं. तर बघा तवांगला सरळ रस्ता इकडला. आता तवांग किती या 192 किलोमीटर, फक्त 192 किलोमीटर फक्त तवांग. चला आणि ही रस्ता आहे सरळ हे कोण इकडं, आणि सरळ खाली जाऊ तेजपूरला. तर माघारी येताना आपण तेजपूर कोण जाणार नाही, लक्षात राहून द्या. हां आता पुढं कुठंतरी आपल्याला थांबायला चांगली जागा बघायला लागणार कुठंतरी. अभी मैं झूठ नहीं बोलता, देख लो अभी मैं तवांग के रोड में लगाऊं, और ये तेजपुर वाला रोड है ना, सीधा तेजपुर जाता है ना, सीधा तेजपुर. हाँ, इधर तेजपुर जाए. ये देख लो ये सीधा रोड तेजपुर में जाता है, और वो आया हुआ जो है ना वो रूपा के लिए जाता है. तो अभी हम रूपा से उस रास्ते से आए हैं, और अभी यहाँ से अभी हम सीधा तवांग के लिए जा रहे हैं. और यहाँ से भी चढ़ाई अप है ना. हाँ जी, हाँ जी. आता इथनं अप आहे जास्त, इथनं चढाईला जास्त आहे. शायद माझ्या अंग इतकं गरम झालं का नाही, तर मला इथं काढायला लागलं शेवटी. हे काही घेतलं मग अशी ही. हाँ बरं वाटतंय. और मेरे को सबसे मालूम है, सबसे खतरनाक वाले बताऊँ, मैं भी रोड के साइड जा रहा था, भाई बोले आ जाओ यार चाय पीने के लिए जाओ. बस 1 ही मीटर का और बारिश तेज हो गई. अच्छा यार भाई ने रोक लिया, नहीं तो यार थोड़ा आगे जाता तो भाई फिर ऐसा सोचना पड़ता भाई कहाँ पे रुकूँ. तो अभी यहाँ पे रुकूंगा. भाई बोल रहे आज रात के लिए रुक जाओ, कोई बात नहीं. तो मेरा भी डिसीजन चल रहा है कि रुक जाऊँ, क्योंकि फ़ोन चार्ज करने के लिए लाइट होगा क्या, लाइट वाला दिक्कत है क्या. चलो मेरे पास अच्छी बात है कि मेरे पास पावर बैंक फुल है एक. चलो कोई बात नहीं है. आप भी मेरे को चार्जिंग भी बहुत थोड़ी इस्तेमाल करनी पड़ेगी. और ये गाड़ी सब अभी तवांग ही जा रही है. और यहाँ से अभी बोमदिला कितना 15 किलोमीटर ना, 15 किलोमीटर बोमदिला यहाँ से. तो चलो चाय बाय पीते मस्त में, और आज यहाँ पे ठहर जाते हैं भाई मस्त में. जगह भी ठीक है, बारिश भी आ रही है. कल सुबह मेरे ख्याल से बारिश रुक जाएगी, तो मैं फिर आगे निकल जाऊँगा. तो भाई जी ने दे दी अपने को चाय. और भाई कहाँ से हो आप? लखनऊ से. लखनऊ मेरा सबसे फेवरेट गाँव है, क्योंकि लखनऊ में मेरा सबसे खास दोस्त रहता है विकास भाई, जिसने मेरे को यहाँ पे लाके छोड़ दिया है भाई. और भाई चल रहा है, देख लो हमने भाई ने बनाया अपने लिए मस्त खाना, अपने लखनऊ वाले भाई ने. और अभी इसके साथ हम खा रहे हैं लंबूटी की चटनी, जो कि सोलापुर से आई है हमारे यहाँ से. और बोल रही वहाँ पे अपनी साइकिल खड़ी मस्त में. और भाई कैसा मस्त लग रहा है ना, अच्छा लग रहा है. तो मैं भी मुसाफिर, आप भी मुसाफिर, ऐसी बात हो गई, तो इसके लिए एक दूसरे का जुल रहा है, क्या बोलते हैं ना वो. तो भाई चलो खाते अभी मस्त खाना. देखो क्या क्या खाने में, चलो टेस्ट करते हैं.